कालचं जे पहिलं लेक्चर झालं आपलं, त्या पहिल्या लेक्चरमध्ये वातावरणीय घटक आणि वातावरणाची रचना याला आपण काल सुरुवात केली. त्याच्यामध्ये वातावरणाची ओळख आणि प्रस्तावना याचा अभ्यास केला. वातावरणाचे महत्त्व काय आहे याचाही काल आपण अभ्यास केला. वातावरणातील जे काही घटक आहेत महत्त्वाचे प्रामुख्याने, त्या घटकांचाही काल आपण अभ्यास केला. त्या घटकांमध्ये जर आपण पाहिलात तर पहिला घटक वायू, पाण्याची वाफ आणि धूलिकण. त्याच्यात वेगवेगळे जे काही महत्त्वाचे प्रमुख वायू आहेत, नायट्रोजन वायू, ऑक्सिजन वायू, कार्बन डायऑक्साईड वायू, या गोष्टींचा आपण काल अभ्यास केला. आणि वातावरणाची जी काही रचना आहे, त्या वातावरणाच्या रचनेमध्ये वातावरणाचं स्ट्रक्चर ऑफ द ॲटमॉस्फिअर आणि त्याच्यात दोन भागांमध्ये समावरण आणि विषमावरण या दोन गोष्टींचा आपण अभ्यास केला. त्याच्यामध्ये तपांबराचा आणि तपांबराचे जे काही वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यांचा काल आपण अभ्यास केला. आता दुसरा घटक जो आहे, वातावरणाच्या आकृतीमध्ये, वातावरणाच्या डायग्राममध्ये, त्याच्या भूपृष्ठापासून वातावरणाची आकृती जर आपण काढायची म्हटली तर आपल्याला भूपृष्ठ, वातावरणाची रचनेची जर आकृती काढायची असेल तर भूपृष्ठापासून पहिला जो काही थर आहे तो म्हणजे तपांबर. तपांबरानंतर तपस्तब्दी येत असते. तपस्तब्दीनंतर ओझोन, ओझोन नंतर स्थितांबर, स्थितांबर नंतर दलांबर आणि दलांबर नंतर बाह्यवरण. अशी सर्वसाधारणपणे वातावरणाची आकृती जी आहे ती वातावरणाची आकृती आपल्याला काढता येईल. याच्यात आता दुसरा जो काही भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे तपस्तब्दी, ट्रोपोपस. आता ट्रोपोपसच्या बाबतीत जर आपण पाहिलात तर तपांबराच्या वरच्या सीमेपासून 3.2 किलोमीटर पर्यंत असलेला हा वातावरणाचा तपस्तब्दीचा थर पसरलेला आहे. याला तपस्तब्दी असे म्हणतात. भूपृष्ठापासून याची आकृती जर आपण काढायची म्हटली तर पहिला भाग आपण काल पाहिला तो म्हणजे तपांबर. तपांबरानंतर तपस्तब्दी जो आहे 3.2 किलोमीटरचा हा थर आहे. भूपृष्ठाच्या अगदी लगत असलेला तपांबर, या तपांबराच्या थरामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यांचा काल आपण विचार केला. ह्या भूपृष्ठापासून जवळीक असलेला या थरामध्ये सर्व प्रकारचे वायू, धूलिकण, जलकण, बाष्प हे फरकळत असतात. अतिशय महत्त्वाचा थर आहे स्थितांबर म्हणजे तपांबर म्हणजे. आणि त्याच्यानंतर अगदी लगत 3.2 किलोमीटरचा जो काही पसरलेला हा थर आहे, हा थर देखील महत्त्वाचा आहे, तपस्तब्दी. या थराचे वैशिष्ट्य जर आपण पाहिलात तर या थरात हवेचे तापमान सर्वत्र कायम असते. हवेचं जे काही तापमान असतं ते हवेचं तापमान हा थराचा 3.2 किलोमीटरचा असलेला जो काही पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये तापमान सर्वत्र कायम असते. दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला, या थरात जनरली जर आपण पाहिलात ढग, विजा, वादळे इत्यादी घटना आढळत नाही. ढग असतील, विजा चमकत असतील, वादळ येत असतील,
या इत्यादी ज्या काही घटना आहेत, या घटना मात्र या थरामध्ये आढळत नाही. आणि ह्या दोन थर जर आपण पाहिला तर छोटंसं आहे, पण तरी देखील त्याचं कार्य जे आहे ते मात्र मोलाचं आहे. कारण तापमान सर्वत्र कायमस्वरूपी या थरामध्ये राहत असते. तिसरा जो काही घटक आहे तो म्हणजे स्थितांबर. या स्थितांबरामध्ये स्ट्रॅटोस्फिअरच्या बाबतीत जर आपण पाहिला तर स्थितांबर हा थर तपस्तब्दीच्या वरचा जो काही भाग आहे त्या वरच्या भागाला स्थितांबर असं म्हणतात. स्थितांबर हा भूपृष्ठापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेला, उंचीपर्यंत असलेला हा भाग आहे. या थरात हवेची उभी हालचाल होत नाही. हवेची जी काही उभी हालचाल आहे ती मात्र होत नाही. हे महत्वाचं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. याच्यामध्ये वैशिष्ट्यांच्या बाबतीत जर आपण जसं आपण प्रत्येक घटकांचं वैशिष्ट्य बघत आलेलो आहे त्याच पद्धतीने याच्यात देखील वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य, या थरात विशिष्ट उंचीपर्यंत तापमान कायम असतं. विशिष्ट जी काही उंची असते प्रत्येक थराची, त्या उंचीपर्यंत तापमान हे कायमस्वरूपी असतं. 32 किलोमीटर पर्यंत किंवा त्याच्या पलीकडे जर आपण गेलो तर तापमानात मात्र वाढ होत जाते. हे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. दुसरं वैशिष्ट्याचा आपण जर अभ्यास केला तर या थरामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह नसल्यामुळे, म्हणजे ज्या काही उभ्या हालचाली होतात त्या हालचाली मात्र होत नाही. हवा स्थिर राहून, ऊर्ध्वगामी प्रवाह नसल्यामुळे या थरामध्ये हवा काय असते, स्थिर राहून तापमान सर्वत्र सारखे असते. तापमान या थरामध्ये काय असते, सर्वत्र सारखे असते. या थरालाच समताप विभाग, आयसोथर्मल झोन असेही म्हणतात. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, या थरात उष्णता शोषली जाते. हा स्थितांबराचा जो काही थर आहे, या स्थितांबराच्या थरामध्ये उष्णता जी असते ती उष्णता पूर्णपणे शोषली जाते. त्यामुळे तापमान कायम असते. चौथं वैशिष्ट्याचं नमूद करता येईल की वातावरणाच्या या भागात हवा विरळ असते. हवा काय असते, विरळ स्वरूपाची असते. कारण सर्वसाधारण नियम जर आपण पाहिला तर तो नियम भूपृष्ठापासून जसजसे वरती जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते, म्हणजेच हवा विरळ होत जाते. हे चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आता ओझोन, या पृथ्वीच्या वातावरणाला लाभलेला जो काही भाग आहे त्या वातावरणाच्या लाभलेल्या भागामध्ये ओझोन हा एक महत्वाचा थर आहे. म्हणतात की बऱ्याच वर्षापासून ओझोनच्या थराला अंटार्क्टिकाच्या कोपऱ्याला एक छिद्र पडलेलं आहे. ते छिद्र का पडलं आहे, त्या छिद्राच्या बाबतीत अनेक गोष्टी आहेत. ह्या मानवाच्या स्वार्थापोटी मानवाने वेगवेगळ्या विकासाच्या जो काही पैलू साधलेला आहे त्या पैलूच्या मागे मात्र प्रदूषणाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरत गेलं. आणि जो काही CFC नावाचा, क्लोरोफ्लोरो नावाचा जो काही विषारी कार्बन आहे तो कार्बन वातावरणात पसरत गेला आणि त्या ओझोनला मात्र त्याच्यामुळे झळ पोचत गेली. आणि हे प्रदूषण कमी होण्यासाठी
अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय ज्या काही परिषदा आहेत त्या भरल्या गेल्या. या परिषदांमध्ये देखील मात्र अमेरिका प्रदूषणाचं प्रमाण कमी करायला तयार नाही. प्रत्येक देशाने ठरवलं होतं की दर वर्षी प्रदूषणाचं प्रमाण 10% तरी आपण कमी केलं पाहिजे. त्याच्यानंतर 10 वर्षांनी 20-30% कमी केलं पाहिजे. अमेरिकेने मात्र याला दुजोरा काही दिला नाही. अमेरिका म्हणते की आम्ही विकसित देश आहोत. या विकसित देशाचा विकास जो आहे तो पूर्णपणे मात्र औद्योगिक दृष्टिकोनामध्ये मोडला गेलेला असल्यामुळे आमचे उद्योग बंद पडतील. प्रदूषणाचं प्रमाण जे आहे ते जर आम्ही पण ह्या आंतरराष्ट्रीय ज्या काही परिषदा भरल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये असं काही सांगितलं नाही की तुम्ही तुमचे उद्योग बंद करा म्हणून. प्रदूषण जे आहे ते प्रदूषण कमी कसं करता येईल, कारखान्यांचा जो काही धूर बाहेर निघतो त्या धुराला आळा कसा घालता येईल, त्या ठिकाणी जाळी कशी बसवता येईल आणि धुरामधून बाहेर निघालेला जो काही कार्बन आहे CFC जो आहे तो कमी कसा बाहेर पडता येईल, हे आपण त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पाहतो. पण अमेरिका मात्र हे ऐकायला काही राजी नाही. प्रत्येक देशाने मात्र या प्रदूषणाच्या बाबतीत खूप कमी प्रमाणात प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून ओझोनचं वर आता थोडासा भार जो आहे तो आता कमी झालेला आपल्याला दिसतो. ओझोनोस्फिअर अतिशय महत्वाचं आवरण आहे. या भूपृष्ठावर अति नील जे किरण आहेत विषारी ते नील किरण अडविण्याचं काम हा थर महत्वाची भूमिका बजावतोय. स्थितांबराच्या भागात 15 ते 35 किलोमीटर उंचीवर हा ओझोनचा वायूचे आवरण आहे, किंवा 15 ते 35चा जो किलोमीटरचा भाग आहे तेवढा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये या नील किरणे जे आहेत ऑक्सिजन मधून येतात तेव्हा त्यांच्यात प्रक्रिया होऊन O2 प्लस अल्ट्राव्हायोलेट रे इज इक्वल टू O3 ओझोन वायू निर्माण होत असतो. वातावरणामध्ये ओझोन वायू निर्माण होण्याची प्रक्रिया आपोआप होत असते, म्हणून तो नष्ट होत नाही. म्हणून तो नष्ट होणार नाही. मग ती प्रक्रिया आपण मगाशी पाहिली की O2 प्लस अल्ट्राव्हायोलेट रे इज इक्वल टू O3 ओझोन वायू याच्याने ओझोन वायू निर्माण होत असतो. O3 ही क्रिया भूपृष्ठापासून 60 ते 80 किलोमीटर उंचीच्या थरात निर्माण होऊन ओझोन वायू 15 ते 35 किलोमीटर उंचीच्या थरात केंद्रित होतो. हे ओझोन वायू तयार होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया 15 ते 35 किलोमीटर अंतराचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये हा ओझोन वायू तयार होत असतो या किंवा केंद्रित झालेला आपल्याला दिसतो. या ओझोन वायूचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य वातावरणात ओझोन वायूचं प्रमाण 0.00067 6% इतका आहे. म्हणजे कितीतरी टक्क्यांनी कमी आहे. 0.006% एवढे ओझोनचं प्रमाण वातावरणामध्ये आहे. किती कमी आहे? खूपच कमी आहे, अत्यल्प आहे. तरी हा वायू मानवास उपयुक्त आहे, अतिशय उपयुक्त आहे.
ह्या वायूचं दुसरं वैशिष्ट्य जर आपल्याला सांगता येईल, ओझोन वायू सूर्यकिरणांबरोबर आलेली जी काही अतिनील किरणे असतात ती शोषून घेण्याचं काम ओझोन करत असतो. त्यामुळे पृथ्वीवर ही अति उष्ण किरणं येऊ शकत नाही. हे विषारी किरणं आहेत, अल्ट्राव्हायोलेट किरणं. या त्वचेवर ते शरीराच्या अंतर्गत भागामध्ये प्रवेश करतात आणि रोगराई पसरवण्याचं काम करत असतात. तिसरं वैशिष्ट्य नमूद करता येईल आपल्याला. रासायनिक खतांच्या कारखान्यातून बाहेर सोडला जाणारा क्लोरोफ्लोरो CFC कार्बन या वायूपासून ओझोन वायूचा क्षय होत चाललेला आहे. मागाशी सांगितलं की जगामध्ये जे काही विकसित देश आहेत त्या विकसित देशांनी याचं प्रमाण कमी करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. फ्रान्स, जर्मनी, जापान, इंग्लंड, अमेरिका हे जे काही देश आहेत, नॉर्वे, हे विकसित देश जे आहेत, हे विकसित देशांमध्ये याविषयी नेहमी चर्चा होत असते प्रदूषणाच्या बाबतीत. म्हणून या वायूमध्ये जे आता प्रमाण कमी झालेलं आहे विषारी वायूंचं, कार्बनचं, ते आता सध्या तरी आपल्याला कमी प्रमाणात दिसतोय. या क्लोरीन वायू जेव्हा बाहेर टाकला जातो त्यावेळेस एक क्लोरीनचा भाग 1,00,000 ओझोन भागाला नष्ट करत असतो. म्हणजे क्लोरीन वायू जेव्हा वातावरणामध्ये जात असतो त्यावेळेस एक क्लोरीनचा भाग जो आहे 1,00,000 ओझोन भागाला नष्ट करत असतो. हे वैशिष्ट्य अतिशय महत्वाचं आपल्याला सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य, ओझोन कमकुवत झाल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढू लागले आहे. कारण ओझोन कमकुवत झाल्यामुळे जे काही अल्ट्राव्हायोलेट किरणं आहेत, अल्ट्राव्हायोलेट जे काही रे आहेत ते भूपृष्ठापर्यंत पोहोचू लागले. त्याच्यामुळे भूपृष्ठाचं तापमान हे अचानक वाढतं आणि भूपृष्ठाच्या तापमानामध्ये वाढ होत चाललेली आहे. म्हणून मानवाला त्वचेचे, डोळ्यांचे कर्करोग होण्यास सुरुवात झालेली आहे. मगाशी सांगितलं तुम्हाला, त्वचा रोग, डोळ्यांचे, नंतर कर्करोग, त्वचेमुळे निर्माण होणारे डोळ्यांचे रोग होण्यास सुरुवात झालेली आहे. या पृथ्वी तलावावर असलेली जी काही सजीव सृष्टी आहे त्या सजीव सृष्टीच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे, अतिशय धोकेदायक अशी बाब आहे. आणि शेवटचा जो काही भाग आहे या स्ट्रक्चर ऑफ द ॲटमॉस्फिअरमध्ये, वातावरणाच्या रचनेमध्ये, तो म्हणजे दलांबर, आयनोस्फिअर. आता या दलांबराच्या भागामध्ये या दलांबराचा विस्तार जो आहे तो विस्तार भूपृष्ठापासून 80 किलोमीटर ते 400 किलोमीटर पर्यंत असतो. याबद्दल फारच थोडी माहिती मानवाला प्राप्त झालेली आहे, कारण हे बऱ्याच उंचीवर आहे. त्यामुळे शोध लावण्याचा प्रयत्न अजूनही चालू आहे. परंतु मात्र हा जो काही 320 किलोमीटरचा जो काही भाग आहे, त्याच्या पुढील जो काही भाग आहे त्या भागामध्ये अनेक जे काही वैज्ञानिक आहेत
जे काही शास्त्रज्ञ आहेत ते या वातावरणाच्या अभ्यासामध्ये आजही मात्र दूरदृष्टिकोन ठेवून आहेत. या वर्णाचे 2 भाग पडतात. खालच्या थराला मेसोस्फिअर, वरच्या थराला थर्मोस्फिअर असं म्हणतात. या थरात केनेली, हेविसाइड थर आढळतात. या थरात अरोरा नावाचा प्रकाश चमत्कार 80 किलोमीटर ते 128 किलोमीटर उंचीपर्यंत दिसतो. या आयनाद्वारे रेडिओ लहरी परावर्तित होतात. टीव्ही, मोबाईल आता 25 वर्षापूर्वी निघालेत आपल्या भारत देशामध्ये. लँडलाईन त्याच्या आधी निघालेले आहेत. पण हा जो रेडिओ आहे, हा रेडिओ 60-70 वर्षाच्या आधी कितीतरी अगोदर निघालेला आहे. आणि ह्या रेडिओ चालण्याचं एक महत्त्वाचं साधन जे होतं ते साधन म्हणजे दलांबरापासून निघालेल्या ज्या काही आयनाद्वारे रेडिओ लहरी परावर्तित होतात त्याच्यावर तो रेडिओ चालत होता. आज रेडिओचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. कारण ऑदर ज्या काही टेक्निक आहेत त्या भरपूर निघाल्यात. नवनवीन शोध लावला गेला. त्यामुळे टी व्ही आहे, त्याच्यानंतर मोबाईल आहे, आता LED TV निघालेले आहेत अतिशय स्टँडर्ड स्वरूपाच्या, चांगल्या स्वरूपाच्या. डिजिटल कॅमेरे निघालेले आहेत, डिजिटल TV निघालेले आहेत. आणि रेडिओ असे क्वचित लोक आहेत की ते आज वापरतात. म्हणून तरी देखील मात्र या ज्या काही लहरी आहेत या लहरींचा उपयोग होत असतो. अशा प्रकारे आपण वातावरणाची जी काही रचना आहे, स्ट्रक्चर ऑफ द ॲटमॉस्फिअर जे आहे ते आपण पाहिला. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही थर आहेत त्या थरांची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण केला. याचा पुढचा भाग जो आहे, दुसरा टॉपिक सौरशक्ती इन सोल्युशन. आता इन सोल्युशनच्या बाबतीत जर आपण पाहिला, सौरशक्ती जी आहे ती सौरशक्तीची व्याख्या जर आपण नमूद केली, वातावरणाला सूर्यापासून उष्णता मिळत असते हे निर्व्यात सत्य आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 6000 अंश सेल्सिअस असून मध्यभागाचे तापमान 5 कोटी अंश सेल्सिअस इतके आहे. सूर्याच्या पृष्ठभागापासून ऊर्जा बाहेर फेकली जाते. या उत्सर्जित ऊर्जेलाच सौरशक्ती असे म्हणतात. सूर्योदय जेव्हापासून होतो तेव्हापासून तर सूर्यास्त होईपर्यंत या पृथ्वीला ऊर्जा देण्याचं काम सौरशक्ती करत असतो, सूर्य करत असतो. आणि मग या सौरशक्तीचा जर आपण उपयोग पाहिला तर वनस्पतींच्या दृष्टिकोनातून, मानवाच्या दृष्टिकोनातून, ह्या पृथ्वीवर असलेला प्रत्येक जीव समूहाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं भूमिका सौर
ऊर्जा बजवत असते. या सौर मंडल जे आहे हे सौर मंडल सौर ऊर्जेच्या उष्णतेमुळे चालू आहे. सौर शक्तीमध्ये हवेचा तापमानाला महत्वाचा घटक मानला गेलेला आहे. हवेचं जे काही तापमान आहे त्या उभ्या हालचाली आणि आडव्या हालचाली, ऊर्ध्वगामी हालचाली आणि ज्या काही आहेत त्या हालचालींमुळे सौर विद्युत चुंबकीय लहरींच्या रूपाने ऊर्जा उत्सर्जित करतो. आणि विद्युत चुंबकीय लहरी प्रति सेकंदात 2,99,300 किलोमीटर या वेगाने प्रवास करत असतात. या चुंबकीय लहरी ज्या आहेत या लहरींचा वेग अतिशय वेगवान आहे. प्रति सेकंदामध्ये 2,99,300 किलोमीटर या वेगाने प्रवास करत असतात. सूर्यापासून झालेली ऊर्जा लघुलहरींच्या स्वरूपात पृथ्वीकडे येते. लघुलहरींच्या स्वरूपात. तर पृथ्वीला मिळालेली उष्णता दीर्घलहरींच्या रूपाने अवकाशात जात असते किंवा उत्सर्जित होत असते, केली जात असते. एकूण सौरशक्तीपैकी 65% सौरशक्ती जी आहे ती भूपृष्ठाला व वातावरणाला प्राप्त होत असते. 65% भूपृष्ठाला व वातावरणाला प्राप्त होत असते. अगोदर जर आपण पाहिला तर जी काही सौर ऊर्जेची जी काही किरण आहे, उष्णता जी आहे ती डायरेक्ट अगोदर कुठं येत असते, भूपृष्ठावर येत असतात. आणि भूपृष्ठावर आल्यावर दीर्घ लहरींच्या रूपाने अवकाशात उत्सर्जित होत असते. आणि अवकाशात उत्सर्जित झाल्यावर अवकाशामध्ये असलेले जे काही वायू आहेत, भूपृष्ठाला पण उष्णता मिळते आणि अवकाशात असलेले जे काही वायू आहेत त्या वायूंना देखील या सौर ऊर्जेची आवश्यकता असते. ते शोषण करत असतात. दीर्घ लहरींद्वारे वातावरणामध्ये ते पसरत असतात. याच्यामध्ये सौर ऊर्जा हा एकमेव असा घटक आहे. वनस्पती ह्या सौर ऊर्जेमुळे वनस्पती एक ह्या पृथ्वीचे उत्पादक घटक म्हणून सौर ऊर्जेमुळे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. वनस्पती एका दिवसामध्ये आपण जर पाहिलात तर 5 अब्ज कोटी टन एवढी उष्णता शोषण करून आपलं स्वतःचं अन्न वनस्पती तयार करीत असतात. याच्यात दुसरा भाग जर आपण पाहिला तो म्हणजे तापमानाचे वितरण, डिस्ट्रीब्युशन ऑफ द टेम्परेचर. या डिस्ट्रीब्युशन ऑफ द टेम्परेचरमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. अनेक घटक त्याच्यामध्ये प्रचलित वारे, वनस्पतींचे आच्छादन, जमिनीचा रंग इत्यादी घटक जे आहेत ते देखील तापमानाच्या वितरणावर परिणाम करीत असतात. आता पृथ्वीवरील तापमानाचे वितरण 2 प्रकारे आहे. आडव्या दिशेतील वितरण, हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर. आडव्या दिशेने होणारे वितरण. या आडव्या दिशेने होणाऱ्या वितरणामध्ये पृथ्वीवर सर्व ठिकाणी स्थल परत्वे तापमानात भिन्नता आढळते. पृथ्वीचा गोल जर आपण पाहिला तर त्या पृथ्वीच्या गोलामध्ये मध्ये जे काही महत्त्वाचं विषुववृत्त आहे, महत्त्वाचं अक्षवृत्त जे आहे ते
त्या सर्वात मोठं अक्षवृत्त जे आहे त्याला बृहदवृत्त असं देखील म्हणतात, त्याला डोलड्रम असं देखील म्हणतात, त्याला शांत पट्टा असं देखील म्हणत असतात त्या विषववृत्ताला. कारण त्या सर्वात मोठं अक्षवृत्त आहे. त्या अक्षवृत्तामुळे पृथ्वीचे 2 भाग पडत असतात. या विषववृत्तावर सूर्यकिरण हे लंबरूप पडत असतात आणि उत्तरेकडे समशीतोष्ण कटिबंधीय पट्टा आहे, त्याच्यानंतर उपध्रुवीय पट्टा आहे, त्यानंतर ध्रुवीय पट्टा आहे. तसंच दक्षिणेकडील भाग जर आपण पाहिलात समशीतोष्ण कटिबंधीय पट्टा आहे, उपध्रुवीय पट्टा आहे आणि ध्रुवीय पट्टा आहे. मग ते किरण जे आहे ते किरण तिरकस जात असतात आणि तापमान जे आहे ते तापमानाचं प्रमाण स्थल परत्वे हे कसं असतं, भिन्न असतं. म्हणून तापमानाचं क्षितिज समांतर वितरण अंशानुसार व समताप रेषेनुसार होत असते. जसे अंश उत्तरेकडे वाढत जातात, दक्षिणेकडे वाढत जातात, तसतसे तापमानाचं प्रमाण जे आहे ते प्रमाण कमी कमी होत असतं. म्हणून त्याला स्थल परत्वे भिन्नता असं म्हटलं जात असतं. याच्यात पृथ्वीवरील तापमानाचे एकूण 3 कटिबंध आहेत. त्याच्यामध्ये उष्ण कटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय आणि तिसरा जो आहे तो म्हणजे शीत कटिबंधीय. मी सांगितलं तुम्हाला मगाशी की हा जो काही विषुववृत्ताचा भाग आहे त्या विषुववृत्ताच्या भागाच्या उत्तरेकडे असे हे 3 भाग पडतात आणि दक्षिणेकडे असे हे 3 भाग पडत असतात. म्हणून अतिशय महत्त्वाचं जर आपण पाहिला तर हे 3 भाग महत्त्वाची भूमिका या पृथ्वीवर बजावत असतात. याच्यात जनरली आपण जर पाहिलात तर पहिला भाग जर आपण नमूद केला तर त्याच्यात उष्ण किंवा अजून थोडंसं जर सांगायचं म्हटलं की तसेच या भूपृष्ठावरील तापमानाच्या वितरणावर अक्षांश, समुद्र सपाटीपासूनची उंची, मेघाच्छादन, समुद्र प्रवाह इत्यादी घटक परिणाम करीत असतात. वरती तर आपण पाहिलेच, परंतु हे जे घटक आहेत अक्षांश, समुद्र सपाटीपासूनची उंची, मेघाच्छादन, समुद्र प्रवाह इत्यादी घटक परिणाम करत असतात. आणि याचा जो काही आता परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्या परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये आपण जर पाहिलात तर पहिला घटक आपण जो आहे तो उद्याच्या पिरियडला बघूया. राहिलेला भाग जो आहे तो आता आपण नंतर बघू. उष्ण कटिबंधीय जो काही पट्टा आहे त्याचा विचार आपण उद्या करू.